शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे, गरुड पुराण आणि तैत्रीय उपनिषद ह्याच्यामध्ये या ठिकाणी असा आपल्या या मुक्ताई माऊली HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीचं बटन दाबायला विसरू नका. शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे, गरुड पुराण आणि तैत्रीय उपनिषद ह्याच्यामध्ये या ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे, कुणी 15 पिंडदान करतं, कुणी 10 करतं, कुणी 21 करतं, पण शास्त्रामध्ये 49 या ठिकाणी पिंडाचा उल्लेख आलेला आहे. 49 पिंड. 49 पिंड कशी या ठिकाणी आपण दिले पाहिजे गेलेल्या व्यक्तीच्या नावाने. ऐका, शास्त्रकारांनी या ठिकाणी काही स्तर नेमून दिले. स्तर काही, पहिला स्तर, दुसरा स्तर आणि तिसरा स्तर. ते स्तर कोणते कोणते आहेत ऐका लक्षपूर्वक. या ठिकाणी फक्त पिंडदानाविषयी चिंतन आहे. पिंडदानाविषयी या ठिकाणी हे एवढं जर तुमच्या लक्षात बसलं का आपलं कीर्तन सार्थक झालं म्हणायचं बरं का. पहिला स्तर आहे मलिन सोडशी. ऐका, पहिला स्तर आहे मलिन सोडशी, दुसरा स्तर आहे मध्यम सोडशी आणि तिसरा स्तर आहे उत्तम सोडशी. सोडशी म्हणजे 16. मलिन सोडशी मध्ये 16 पिंडदान त्या व्यक्तीच्या नावाने केले जात आहेत. मध्यम सोडशी मध्ये 16 पिंड त्या व्यक्तीच्या नावाने केले जात आहेत. आणि उत्तम सोडशी मध्ये 16 नावाचे पिंड, 16 प्रकारचे पिंड या ठिकाणी त्या व्यक्तीच्या नावाने दिले जात आहेत. बघा, पहिले 16, दुसरे 16, किती झाले? माझं जरा गणित कच्चं बरं का गुरुजी. गुरुजी माझ्या समोर बसले, चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना ते घडवलंय. पहिले 16, दुसरे 16 किती, आणि पुन्हा तिसरे 16, 48. हे 48 पिंड आणि धर्म नावाच्या ठिकाणी असा 49 पिंड शास्त्राच्या नियमाने, गरुडपुराच्या नियमाने आणि तैत्रीय उपनिषद याच्या नियमाने या ठिकाणी त्या माणसाच्या नावाने केले जातात. विठ्ठल कोणते कोणते पिंड आहेत, 49 नावाचे कोणते कोणते पिंड आहेत, असे पिंड बघून आपल्या कीर्तन शिवेला पूर्ण विराम द्यायचा. पहिल्या या ठिकाणी मलिन सोडशी मध्ये 16 पिंड असतात. ज्या दिवसापासून आपल्या घरातली व्यक्ती गेली का आणि गंगा पूजनापर्यंत ते या ठिकाणी 16 पिंड दिले जातात. बघा, गंगा पूजनापर्यंत ते 16 पिंड दिले जातात. ज्या दिवशी या ठिकाणी बाई निघून गेल्या का त्या दिवशी या ठिकाणी बाईला उठून बसवलं असेल, बाईला उठून बसवल्याच्या नंतर त्या व्यक्तीला उठून बसवल्याच्या नंतर कुणीकडेही तोंड करून बसवायचं नाही. हे जुने माणसं सांगतात बरं का गुरुजी. हे आम्हाला जास्त अनुभव नाही, आम्ही शास्त्र वाचतो, पुराण वाचतो, म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही. बाप्पा असतील, तात्या असतील, आमच्या ठिकाणी गुरुजी असतील, भाऊ असतील, सर्व या ठिकाणी ह्यांना सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ज्या घरामध्ये व्यक्ती या ठिकाणी मरण पावली का, जी झोपलेली असते, झोपलेली व्यक्ती आपण उठून बसवतो, कुणीकडेही तोंड करून आपण बसवत नाहीत. शास्त्राच्या नियमाने या ठिकाणी त्याला आपण उत्तरेकडे तोंड करून आपण बसवलं पाहिजे बरं का गणेश महाराज. उत्तरेकडे आपण तोंड करून बसवलं पाहिजे. त्याला शास्त्राने नाव दिलंय उत्तराभिमुख. उत्तराभिमुख या ठिकाणी करून बसवायचं आणि बसवल्याच्या नंतर तिथं उचललं का तिथे एक पिंड दिला जातो. त्या पिंडाचं नाव आहे शवदान नावाचा पिंड. फक्त तुम्ही पिंड मोजा बरं का. तुम्ही 49 नावाची पिंड तुम्हाला सांगणार आहे. असे पिंड, असं कीर्तन तुम्हाला नंतर मला वाटतं माझ्याकडून ऐकायला भेटणार नाही, दुसरे कोण भेटल नंतर. होतंय नाही होतंय मला आपल्या ह्याच कीर्तनामध्ये सांगून टाकावं सगळं बरं का. 49 नावाची तुम्हाला मी पिंड सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. बाईला उचलल्याच्या नंतर त्या जागेवर या ठिकाणी पवित्र या ठिकाणी गाईचं गोमूत्र शिपडून गाईच्या शेण या ठिकाणी जागा पवित्र केली जाते. त्या जागेवर एक पिंडदान केलं जातं. त्या पिंडाचं नाव आहे शवदान नावाचा पिंड. तोपर्यंत या ठिकाणी बघा, घरातले माणसं फोन करतायत, बाई गेल्या, बाईची मुलगी येते, बाईचे सगळे नातलग येत आहेत, बाईची बहीण येते, सगळं नातलग येऊस त्या ठिकाणी मग गावातले माणसं काय करतात, बाईला दारामध्ये घेत आहेत. दारामध्ये घेतल्याच्या नंतर आंघोळ घालतात. आंघोळ घातल्याच्या नंतर तिळीव या ठिकाणी टाकतायत. तिळीवर झोपल्याच्या नंतर या ठिकाणी शुभ्र पातळ या ठिकाणी कपडा अंगावर टाकतायत. अंगावर शुभ्र या ठिकाणी कपडा टाकल्याच्या नंतर पानाडी त्या व्यक्तीला पाणी पाजतो. पाणी पाजल्याच्या नंतर शास्त्राच्या नियमाने असा त्याच्या या ठिकाणी बघा, शास्त्राच्या नियमाने असे नियम आले आहेत. पाणी पाजल्या जो पानाडी आहे का, पानाडी त्या ठिकाणी खोर करायची. पाणी पाजल्याच्या नंतर त्याच ठिकाणी खोर करायची. त्याच ठिकाणी खोर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पिंडदान द्यायचं. त्या पिंडाचं नाव आहे खेचर नावाचा पिंड. किती झाले? 2. खेचर नावाचा पिंड त्या व्यक्तीला या ठिकाणी बघा उचलण्यामध्ये येतं. त्या व्यक्तीला उचलल्याच्या नंतर आपण गावातल्या वेशीमधून त्या व्यक्तीला घेऊन जातो. वाजत गाजत टाळ मृदंगाच्या ठिकाणी घोषामध्ये गावातल्या वेशीमधून आपण घेऊन जातो. घेऊन गेल्याच्या नंतर बघा, आपण तिथे एका चौकामध्ये एक आपण काय करतो, चौकामध्ये विसावा कुणाला, देसाई महाराजाला विसावा कुणाला असतो, तो खांदेकरला काम केलेल्या माणसाला.
गेलेल्या माणसाला विसावायची काय गरज आहे? तो मेलाच आहे ना, तो गेलाच आहे. विसावा देण्याची गरज नाही. पण ऐका, जुन्या काळामध्ये घटना घडली होती. त्या जुन्या काळामध्ये माऊली ज्ञानोबराच्या काळामध्ये घटना घडली होती. ज्ञानोबराच्या काळामध्ये एका महान पतिव्रतेच्या ठिकाणी पती वारले होते. त्या पतीचं नाव आहे सच्चिदानंद बाबा, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली का. ते या ठिकाणी मरण पावले. मरण पावल्याच्या नंतर बघा, ती महान पतिव्रता आपल्या पतीच्या नावाने, आपल्या मालकाच्या नावाने टाळू फोडू लागली. माझ्या कुंकबाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, आज बिजला मायेचा दिवा. असं या ठिकाणी आक्रोश करत असताना सच्चिदानंद बाबाची या ठिकाणी धर्मपत्नी रडू लागली, आक्रोश करू लागली. आणि आक्रोश करत असताना बघा, सहज नजर त्या माऊलीच्या ठिकाणी ज्ञानोबाराकडे गेली. जशी ज्ञानोबाराकडे गेली का तशी या ठिकाणी ती माऊली आरडत ओरडत या ठिकाणी बघा ज्ञानोबाराकडे धावून गेली. धावून गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, दंडवत घातलं. दंडवत घातल्याच्या नंतर जसं या ठिकाणी ती माऊली ज्ञानोबाराच्या पायावर या ठिकाणी आपलं मस्तक ठेवलं का, तसं या ठिकाणी ज्ञानोबाराने त्या माऊलीला आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव. ऐका बरं, अतिशय गोड आहे. 10 मिनिटांमध्ये 10-20 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा संपली असणार. त्या माऊलीने या ठिकाणी बघा ज्ञानोबारायांनी त्या माऊलीला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ज्ञानोबाराय म्हणतायत, माऊली तुमचा आशीर्वाद खरा आहे का त्या तिरडीवरचं प्रेत खरंय, त्या माझ्या मालकाचं प्रेत खरंय. तर त्यावेळेस या ठिकाणी माऊलीने सांगितलं काय झालं. असं म्हटल्याच्या नंतर बघा ज्ञानोबाराय म्हणतायत, माऊली म्हणते ज्ञानोबाराय ती या ठिकाणी तिरडी चाललेली आहे का, ते प्रेत चाललेलं आहे का, ती माझ्या मालकाचं आहे, माझ्या पतीचं आहे. मग तुमचा आशीर्वाद खरा आहे का ते प्रेत खरंय. ज्ञानोबाराय म्हणले, मी एक तर बोलत नाही, एक तर वचन मी देत नाही. वचन दिल्याच्या नंतर वचनानं मोडी बोलील येते. माझं वचन या ठिकाणी खोटं होऊ शकणार नाही. ज्ञानोबाराय म्हणले, तुझा पतीही अमर आहे, तूही अमर आहे, तू सौभाग्यवतीच राहणार. सज्जना हो. ज्ञानोबाराय त्या तिरडीपाशी गेले. कुठं घडतंय फक्त लक्षात असू द्या, कुठं, त्या विसाव्याच्या ठिकाणी, चौकामध्ये घडतंय. चौकामध्ये विसाव्याच्या ठिकाणी बघा, हा नेवाच्या ठिकाणी का झालेलं आहे. पण ते विसावा आपण केव्हापासून देतो ते तुम्हाला सांगायचंय. सज्जना हो, ही या ठिकाणी घटना घडत असताना ज्ञानोबार या ठिकाणी त्या तिरडीपाशी आले. आल्याच्या नंतर बघा ज्ञानोबाराने विचारलं नाव काय त्याचं. नाव सांगितलं त्या माता माऊलीने, सच्चिदानंद. सच्चित आनंद या शब्दामध्येच अर्थ असा आहे अमरपद. किंवा या ठिकाणी सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चिरकाळ टिकणार, आनंद म्हणजे या ठिकाणी सतत आपल्या जीवनामध्ये आनंद या ठिकाणी उपभोग या ठिकाणी करणार, असं या ठिकाणी अधिकार संपन्न असणार. या नावामध्ये या ठिकाणी काही ताकद दडलेली आहे. सच्चिदानंद असं नाव या ठिकाणी ज्ञानोबाराने ऐकल्याच्या नंतर ज्ञानोबाराय म्हणतात, सच्चिदानंद कधी मरत नसतो. सच्चिदानंद या ठिकाणी कधी मरण नाही, चिरकाळ आहे, नहन चिरकाळ आहे. असं या ठिकाणी सच्चिदानंद या ठिकाणी मरू शकत नाही. मग ज्ञानोबाराने या ठिकाणी त्या जसं या ठिकाणी आई आपल्या बाळाला झोपेतून उठवते का, तसं या ठिकाणी ज्ञानोबाराने आपल्या मधुर वाणीतून, कोमल वाणीतून शब्द या ठिकाणी बघा बाहेर या ठिकाणी कळू लागले. ज्ञानोबाराय म्हणतात, ए बाळा, हे सच्चिदानंद उठून बस. असं म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी एवढा अधिकार ज्ञानोबारायचा होता. ज्ञानोबाराच्या आवाजाने ते सच्चिदानंद बाबा या ठिकाणी त्या तिरडीवरून उठून बसले. तेव्हापासून परंपरा आहे, जशी सच्चिदानंद बाबा उठून बसले का, तसं आपलंही उठून बसन म्हणून विसाव्याच्या ठिकाणी आपण ठेवतो. विसाव्याच्या ठिकाणी बरं जर उठून बसलं आपलं, तिथं कोणी राहीन का जागा, पानडी पुढंच पळण. खांदेकराचा मेळ लागायचा नाही कुंकड जातील म्हणून, आणि पाहुण्याला कुठंच मेळ लागायचा नाही. जर या ठिकाणी उठून बसल्याच्या नंतर बघा तेव्हापासून या ठिकाणी विसावा देण्याची परंपरा तुमच्या आमच्यामध्ये आहे. विठाला विठाला विठाला